नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज दुपारी 2:30 वाजता लाईव्ह आहे. तर विविध गोष्टींचा लाईव्ह असतो आणि खूप साऱ्या ऑफरमध्ये, तर सगळ्यांनी जरूर हजर राहा. आता मोठा प्रश्न आपल्या समोर सगळ्यांच्या आहे की स्वतःचं घर होत नाही आहे, किंवा लोन मिळत नाही आहे, किंवा मनासारखा फ्लॅट मिळत नाही आहे. अशा अनेक तुमच्या तक्रारी आहेत की घरासाठी. तर त्यासाठी आपण ब्रेसलेट आणि क्रिस्टल तयार केलेलं आहेच. पण ते सुद्धा जर नको असेल तर एक साधारण उपाय, किंवा ब्रेसलेट आणि क्रिस्टल आहे तरीही एक उपाय असा की ज्याच्यामुळं आपलं घर होऊ शकतं, असा उपाय आज मी एकदम साधा सोपा तुम्हाला सांगते. आपली वास्तू होण्यासाठी आपली कुलदेवता आणि कुलदैवत याचा आपल्या मागं आशीर्वाद असणं, त्याचप्रमाणे पत्रिकेमध्ये मंगळ ग्रह मजबूत असणं, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर ज्यावेळी मंगळ ग्रह मजबूत असेल त्यावेळी घर होतच होतं. पण जर थोडं कमकुवत असेल किंवा काही दशा त्याच्या चालू असतील, महादशा, तर थोडासा वेळ लागतो. अशा वेळी वेळ लागू नये म्हणूनच आपण आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेची पूजा करायची असते. त्याचबरोबर हा उपाय करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एक तांबडं छोटंसं कापड घ्यायचं आहे. त्यामध्ये एखादी ओटी म्हणा किंवा नारळ, ₹1.25, जे काही तुम्हाला कुलदेवीच्या नावानं ठेवता येईल ते सगळं कुलदेवीच्या नावानं बांधून ठेवायचं आहे की माझं घर लवकरात लवकर होऊ दे, म्हणजे मी तुझ्यापाशी येऊन हे सगळं तुला सोडवून देतो म्हणून. त्याचप्रमाणे जर दैवत असेल तुमचं, तर त्याला सुद्धा नवस बोलायचं आहे की असं असं झाल्यावर, माझं घर बांधून झाल्यावर, जे ज्याचं दैवत असेल त्याला जो कुठला नवस असेल तो बोलून ठेवायचा आहे घरासाठी, आणि तो घर पूर्ण झाल्यावर पूर्ण करते, या प्रकारे त्याला बोलायचं आहे. आता तिसरी गोष्ट आपण काय करू शकतो, रेमेडी. तर रेमेडी कोणती करू शकतो, तर एक मातीचं हे घ्यायचं, भांडं घ्यायचं आहे. तुम्ही कप घ्या किंवा गोल भांडं मिळतं मातीचं, तसं घ्या. मंगळ ग्रह आहे, लाल मातीचं भांडच आपल्याला पाहिजे आहे. अगदीच नसेल तर तांब्याचं, पण मातीला घर पाहिजे, म्हणजे तांब्यानं नाही घर बांधलं जात, मातीनं बांधलं जातं. त्यामुळे माती फार महत्त्वाची आहे. तर तांबडं भांडं घ्यायचं आहे मातीचं, एखादा मिळतात बघा भरपूर आकाराची आणि भरपूर भांडी मातीची मिळतात. तर लाल मातीचं भांडं घ्यायचं आहे. त्या भांड्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहेत. एक एवढीशी जागा, एक बोटभर जागा रिकामी राहील त्याच्यावरती, एवढे तांदूळ त्यामध्ये भरायचे आहेत. अशा मुठीनंच आपले तांदूळ भरायचे आहेत. ते भरताना तुम्ही माता लक्ष्मीचा जप करू शकता, कुलदेवतेचा जप करू शकता, जे तुम्हाला आवडत असेल, योग्य वाटत असेल त्याचा जप करत करत ते करू शकता. त्याचप्रमाणे तांदूळ भरायच्या आधी त्या लाल ह्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे, फूल, गंध, अक्षदा, दीप धूप त्या वाटीला पण दाखवून घ्यायचे. त्याच्यानंतर तांदूळ त्यामध्ये भरायचे. तांदूळ भरून झाल्यावर पिवळ्या 3 कवड्या त्यामध्ये व्यवस्थित ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर 3 कमलगट्टे व्यवस्थित ठेवायचे आहेत. त्यानंतर हळकुंडाची एक गाठ व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवायची आहेत. 4 मोठी गोमती चक्र त्यामध्ये ठेवायचे आहेत, आणि 3 वेलची, हिरव्या वेलची शुक्रग्रहाच्या, आणि 3 रुपये, 1 रुपयाची 3 नाणी, पिवळी मोहरी थोडीशी त्यामध्येच घालायचं आहे. हे सगळं सामान त्याच्यामध्ये झाल्यावर त्याला हळदी कुंकू, धूप, दीप आणि बत्तासा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. हात जोडून त्याच्या पुढं विनंती करायची आहे की ज्या तुमच्या अडचणी आहेत घरासाठीच्या, त्या संपूर्णपणे दूर होऊ दे, यासाठी मी ही रेमेडी करत आहे. आता ही रेमेडी करून झाल्यावर मोठ्या लाल स्वच्छ कापडामध्ये किंवा नव्या ब्लाऊज पीसमध्ये ही रेमेडी बांधायची आहे, आणि घरात अशा ठिकाणी ठेवायची आहे की त्याच्याकडे सारखं सारखं कोणाचं लक्ष जाणार नाही. तर शक्यतो उत्तर कोपऱ्यामध्ये, ईशान्य कोपऱ्यामध्ये या तुम्ही घराच्या वरच्या बाजूला डायरेक्ट ठेवू शकता. लॉकरमध्ये सुद्धा ठेवू शकता. करायची रेमेडी शुक्रवारच्या दिवशी आणि किंवा गुरुवारच्या दिवशी, दोन्ही दिवस चालतील, गुरुवार आणि शुक्रवार करायची आहे. रेमेडी केली, आपण व्यवस्थित जागेवर ठेवून दिली, तिथंच सगळं सोडून द्यायचं आहे की मी ती रेमेडी केली आहे, मग अजून माझं का घर होत नाही, अजून का कामं होत नाहीत, हे काही विचार करायचे नाही आहेत. पूर्णपणे युनिवर्सवर ही रेमेडी सोडून द्यायची आहे. बघा, 1 वर्षाच्या आत तुमचं स्वतःचं घर, स्वतःचं जे काही तुम्हाला
हवं आहे ते स्वतःचं तुम्हाला एका वर्षामध्ये मिळेल. कोणत्याही प्रकारे रेमेडी दुसऱ्यांनी पाहिली नाही पाहिजे, कोणत्याही प्रकारे दुसऱ्यांचा हात नाही लागला पाहिजे, अशा ठिकाणी ती व्यवस्थित ठेवा. त्यानंतर त्याला तुम्हाला काही करायचं नाही आहे. ज्यावेळी तुमचं घर होईल, ज्यावेळी तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण होईल, मग त्याला 1 वर्ष लागो अगर 2 वर्ष लागो, त्यावेळी नव्या घरामध्ये सुद्धा ती रेमेडी न्यायची. नंतर ती रेमेडीला ओपन करायचं, पुन्हा त्याला हळदी कुंकू फूल गंध अक्षदा ह्यांना त्याची पूजा करायची. भरे त्यातले तांदूळ किडलेले असू देत किंवा काय झालेले असू देत, तसंच्या तसं त्याची 2 मिनिटं पूजा करायची. बत्तासाचा नैवेद्य दाखवायचा, तो बत्तासा पण त्यामध्ये ठेवायचा आणि मातीच्या भांड्यासकट ते सगळं जमिनीमध्ये पुरायचं किंवा पाण्यामध्ये सोडून द्यायचं. दोन्हीपैकी काहीही चालेल. त्यातले पैसे असतील ते देवाच्या ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि बाकी सगळं सामान पाण्यामध्ये किंवा जमिनीमध्ये पुरून टाकायचं. ही इतकी जुनी पण एवढी पॉवरफुल रेमेडी आहे की तुमचं घर हे होणारच होणार. आता कुठलीही गोष्ट बघा, कमाईचा मार्ग सुद्धा आपण 2-3 घेतो की बाबा हा नाही चालला तर तो चालेल, तो नाही चालला तर हा चालेल, असं 2 बिझनेस आपण किंवा 2 नोकऱ्या किंवा नोकरी आणि बिझनेस असं करत असतो. तसंच या कलियुगामध्ये एकाच रेमेडीला धरून चालून चालत नाही की आपल्याला सुद्धा, कारण आपली कर्म तेवढी चांगली नसतात की आपल्याला एका रेमेडीवरच लगेच जय येईल म्हणून अशा 2-3 रेमेडी सतत करत राहाव्यात. म्हणूनच वास्तू ज्यांना हवी आहेत त्यांनी वास्तू ब्रेसलेट, वास्तू क्रिस्टल, त्याचप्रमाणे ही रेमेडी करत राहणं, अशा सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यावेळी त्या सगळ्याची पॉवर एकत्र येते आणि आपल्या इच्छा पूर्ण व्हायला मदत होते. त्याचबरोबर तुम्ही 369 टेक्निक वापरू शकता, 5x55 ही एक टेक्निक वापरू शकता. तुम्हाला जी जी याच्यातलं वापरता येईल किंवा रोजच्या रोज तेजपत्त्यावर बरोबर 7 वाजता, मंगळ 7 आकडा, 9 वाजता, 7 वाजता किंवा 9 वाजता, दोन्हीपैकी कोणत्याही वाजता तेजपत्त्यावर हिरव्या पेननं किंवा लाल पेननं लिहावं की माझं घर झालं आहे आणि तेजपत्ता रोजच्या रोज जाळून युनिवर्समध्ये राख सोडून द्यावी. हाही उपाय त्याच्याबरोबर तुम्ही करू शकता. म्हणजे त्याच्या जोडीला 3-4 उपाय चालू ठेवा की युनिवर्समध्ये इतकं पोचलं पाहिजे तुमचं की मला नवीन घर हवं आहे म्हणजे हवं आहे. हे सगळ्या बाजूनं, सगळ्या रेमेडीनं ते तिथपर्यंत पोचलं. देव असू दे, युनिवर्स असू दे, मन असू दे, आपलं गुरु असू देत, आपल्या एवढ्या रेमेडीने एवढं सगळं केल्यावर कुणा ना कुणापर्यंत ही बातमी पोचते आणि सगळे मिळून कामाला लागतात आणि आपला जय होतो. त्यामुळं मस्तपैकी आपलं घर तयार होतं. तर चला, कोणाकोणाला आजचा व्हिडिओ आवडला त्यांनी जरूर छान छान कमेंट करा. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. त्याचबरोबर रक्षासूत्र, आपली रक्षासूत्र ही जगाच्या आगळी वेगळी रक्षासूत्र आहेत. राखी नाही आहे, राखी सुद्धा मी देणार आहे तुम्हाला, पण रक्षासूत्र नारळी पौर्णिमेला अतिशय गरजेचं आहे. अगदी मानवाच्या ज्या 7-8 आपल्या आत्ताच्या गरजा आहेत त्याच्यावरच बनवलेली ही रक्षासूत्र आपल्याकडं आहेत. त्यावरती दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधा, विचारा, हो म्हणा. तुम्हाला उत्तर द्यायला थोडासा वेळ लागू शकतो, तर श्रद्धा सबुरी ठेवा आणि फटाफट बुकिंग करा. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत टाटा.